देशविरोधात घोषणा दिल्याचा आरोप उमर खलीद आणि इतर 4 विद्यार्थ्यांनी फेटाळले। बाहेरून आलेल्या मुखवटाधारी विद्यार्थ्यांनी देशविरोधात घोषणा दिल्याचा केला दावा। राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांना आज कोर्टात करणार हजर। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आज संपतीये न्यायालयीन कोठडी। आदर्श घोटाळा प्रकरणी आरोपींच्या यादीतून अशोक चव्हाणांचं नाव वगळण्याबाबतची सुनावणी ढकलली पुढे। 20 एप्रिलला होणार सुनावणी। 26/11 हल्ल्यातला दोषी डेव्हिड हेडलीची उलट तपासणी होणार। 25 फेब्रुवारीला करणार उलट तपासणीची तारीख। एसआरए प्रकल्पांच्या विकासकांनी ॲक्सिस बँकेतच खाती उघडावीत, सरकारचा अजब आदेश। दुष्काळानं घेतला 14 वर्षांच्या 2 विद्यार्थ्यांचा जीव। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये पाणी भरण्यासाठी साठवण तलावात गेले असताना गाळात रुतून मृत्यू। हरियाणामधून अखेर दिल्लीसाठी पाणी सोडलं। मानक कालव्यावर लष्करानं मिळवला ताबा। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एक लेन आजपासून 11 मार्च दरम्यान दुरुस्तीसाठी अंशतः राहणार बंद। अमृतांजन पुलाजवळ 300 मीटरच्या पट्ट्यात सुरू आहे दरडी काढण्याचं काम। आणि बराक ओबामांना भेटायला आल्या 106 वर्षांच्या पाहुण्या। आजींबरोबर ओबामा दाम्पत्यानंही धरला ताल।